सालाबादप्रमाणे यंदाही शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी श्री साईबाबा मंदिराचा 29वा वर्धापन दिन ठाण्यातील श्रीनगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। या निमित्तानं मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून गेलाय। कार्यक्रमाची सुरुवात काकड आरतीनं झाली आहे। त्यानंतर श्री साई रुद्रा महाभिषेक, श्री साई होम हवन, मध्यान आरती, मंगल आरती, सांज धूप आरती, श्री सत्यनारायणाची पूजा, महाभंडारा तसेच स्वराज्ञी महिला मंडळांतर्फे श्री साईबाबा भजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलंय। या वर्धापन दिन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्यासह माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, नारायण पवार, योगेश जानकर, जितेंद्र वाघ, गुरमुख सिंग तसेच प्रकाश शिंदे, संध्या मोरे, विलास जोशी, एकता भोईर, दिलीप बारटक्के, भास्कर बेरीशेट्टी तसेच तमाम शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते, अनेक मान्यवर, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन श्री साईबाबा सेवा समिती व आवाहन प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते। संस्थापक तुकारामराव नारायणराव शिंदे, संपर्क प्रमुख ठाणे लोकसभा तथा माजी नगरसेवक मनोज शिंदे, माविस ग्रुपचे अध्यक्ष विनोद शिंदे, वागळे विभाग समन्वयक तथा माजी नगरसेवक शैलेश शिंदे, योद्धान शिंदे व सुरेश शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। तर्फे 29वा आमचा वर्धापन दिन आहे। या 29 वर्षामध्ये या संपूर्ण साई भक्त या ठिकाणी वर्धापन दिनाची वर्षानुवर्ष वाढ करत असतात आणि सर्व या ठिकाणी सेवा देतात। त्या ठिकाणी भंडाराचं नियोजन केलं जातं। साधारणतः 15 ते 20,000 भक्त साई भक्त या ठिकाणी भंडाराचा आस्वाद घेतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक सुखदुःखामध्ये साई भक्त या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावून जातो। कोरोनाच्या वेळेला याच मैदानामध्ये सर्वांच्या आरोग्य आणि पुरवठा वगैरे करण्याचं काम मंडळाच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालं होतं आणि आहे 29 वर्ष उत्साह साजरा करतात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। एक विना आनंद आम्हाला आहे त्यांचं नेहमीच त्या संपूर्ण प्रतिष्ठानला साथ असते। त्यांच्यावरती देखील धन्यवाद आणि सर्व साई भक्तांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं असं आपल्याला आवाहन।